मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये भारताने अरुणाचल प्रदेशमधल्या 27 गावांची नावं बदलली होती. ती भारतीय नावं त्यांनी ठेवलेली होती आणि आता चीन याच्यामुळे पुरता बिथरलेला आहे, खवळलेला आहे आणि चीनने याचं मोठं भांडवल करत ऑफिशियली याच्यावर रिॲक्ट करायला सुरुवात केलेली आहे. भारताच्या या कृत्याला चीनने इल्लीगल, युनिलॅटरल असं म्हणून संबोधलेलं आहे आणि एक पद्धतीचा राजनैतिक पेचप्रसंग, संघर्ष आणि तणाव हा आता भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे एक्झॅक्टली 1 महिन्यानंतर म्हणजे 12 तारखेला 12 सप्टेंबरला भारतामध्ये ब्रिक्सची समिट होणार आहे. यावेळेला ब्रिक्स ही जी संघटना आहे, या संघटनेचं अध्यक्षपद हे भारताकडे आहे आणि त्यामुळे नवी दिल्लीमध्ये जी ब्रिक्सची बैठक होणार आहे, या बैठकीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे येणार आहेत आणि त्यांच्या विशेष करून शी जिनपिंगच्या भेटीवरती आता साशंकता निर्माण झालेली आहे, कारण चीनने याच्यावरती स्ट्रॉंगली रिॲक्ट करायला सुरुवात केली आहे. मित्रांनो, भारताची जी मागच्या आठवड्यातली मूव्ह होती 27 गावांचं नावं बदलण्याची, ती एक पद्धतीने चीनला जशास तसं उत्तर देण्याचा भारताचा प्रयत्न होता आणि ते देणं अत्यंत गरजेचं होतं, कारण चीनची एकूणच सीमेवरची शिरजोरी आहे, मुजोरी आहे, ही प्रचंड वाढत चाललेली होती आणि यामध्ये भारताची भूमिका ही प्रामुख्याने समपचाराची होती. याचं कारण असं होतं की डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये भारत आणि अमेरिकेमधला तणाव एकतर मोठा वाढलेला होता. एकूणच भारताच्या अमेरिकेवरच्या व्यापारावरती एकूणच ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना भारताने चीनशी काही प्रमाणामध्ये जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जून 2020 मध्ये जो गलवानचा संघर्ष झाला आणि त्यानंतर भारत आणि चीनमधले राजनैतिक संबंध हे जवळपास संपुष्टात आलेले होते. भारत आणि चीनमधली प्रत्यक्ष विमान सेवा ही खंडित झालेली होती. अनेक चीनचे गुंतवणुकीचे प्रकल्प हे आपण होल्ड केलेले होते. चीनी ॲप्सवरती, टिकटॉक सारख्या ॲप्सवरती भारतामध्ये बहिष्कार टाकला गेला होता. हे संबंध साधारणतः 5 वर्ष तणावपूर्ण राहिलेले होते. त्यानंतर भारताने समजूतदारपणा दाखवला आणि नंतर संबंध पूर्वपदावरती आणण्याचा प्रयत्न केला. याचं कारण प्रामुख्याने असं होतं, तो म्हणजे भारत आणि चीनमधला व्यापार. आजच्या घडीला भारत आणि चीनमधला व्यापार हा 127 अब्ज डॉलरचा आहे. पण मित्रांनो, त्याच्यामध्ये 100 अब्ज डॉलरची तूट आहे, व्यापार तूट आहे. याचा अर्थ भारत मोठ्या प्रमाणावरती चीनकडनं वस्तू आयात करतो, मात्र भारताची जी निर्यात चीनला आहे ती अतिशय कमी आहे. त्यामुळे 100 अब्ज डॉलरची ट्रेड डेफिसिट किंवा व्यापार तूट ही दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये आहे. यानंतर ही SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला पंतप्रधान मोदी हे मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये चीनला जाऊन आले. खरं तर शी जिनपिंग 2019 मध्ये म्हणजे 7 वर्षापूर्वी भारत भेटीवर आले होते. त्यानंतर गलवानचा संघर्ष झाला आणि त्यानंतर 6 वर्ष उलटून गेली. शी जिनपिंग हे भारत भेटीवर आले नव्हते. आता ते 12 सप्टेंबरला भारत भेटीवरती येणार अशा प्रकारच्या चर्चांना वेग आलेला होता, कारण ब्रिक्सची समिट आहे आणि असं वाटत होतं की कदाचित डोनाल्ड ट्रम्पला शह देण्यासाठी खुद्द पुतिन आणि शी जिनपिंग हे एकत्र येतील. एक मोठा शो हा भारतामध्ये होण्याचा प्रयत्न होता, ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग आणि पुतिन हे तिघही जण एकत्र आलेले आहेत. एक मोठा शो किंवा एक मेसेज हा डोनाल्ड ट्रम्पला देण्याचा या माध्यमातून प्रयत्न हा करण्याचा एक भाग होता. मात्र आता साशंकता निर्माण झाली आहे ती शी जिनपिंग यांच्या भारत भेटीवरती. आता भारताने जी मूव्ह घेतलेली आहे ती म्हणजे 27 गावांचं नावं 27 गावांची नावं बदलण्याचा, ही यासाठी ॲप्रोप्रिएट, संयुक्तिक होती आणि गरजेची होती. ती याचं कारण लक्षात घ्या की अरुणाचल प्रदेशवरती चीन बेकायदेशीरपणे दावा सांगतोय. त्यांच्या दृष्टिकोनातून अरुणाचल प्रदेश हा साधारणतः 83,000 स्क्वेअर किलोमीटरची जी अरुणाचलची भूमी आहे त्याच्यावरती चीन आपला दावा सांगतोय. चीनच्या दृष्टिकोनातनं हा दक्षिण तिबेटचा एक भाग आहे आणि त्यामुळे चीनचं या बाबतीमधलं जे धोरण आहे ते अतिशय मुजोरीचं आणि अरेरावीचं धोरण आहे. मागच्याच वर्षी एका अरुणाचल प्रदेशची एक महिला ज्या वेळेला अमेरिकेवरनं जपानला प्रवास करत होती आणि ती काही काळासाठी ज्या वेळेला चीनमध्ये, बीजिंगमध्ये ती थांबली होती, त्यावेळेला तिचा ट्रान्झिट व्हिसा होता. असं असतानाही त्या महिलेला केवळ ती अरुणाचल प्रदेशची होती म्हणून 18 तास चीनने थांबवून ठेवलेलं होतं. तिची एक पद्धतीने हॅरॅसमेंट केलेली होती. आजही अरुणाचल प्रदेशमधनं आलेल्या लोकांना व्हिसा
देण्याच्या बाबतीमध्ये चीन हा रिलक्टंट असतो. कारण चीनचं म्हणणं असं आहे की अरुणाचल प्रदेश हा आमची भूमी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं वागणं असतं. या बाबतीमध्ये चीनचं जी भूमिका आहे याच्यामध्ये याची प्रामुख्याने 4 प्रमुख सूत्र आहेत किंवा 4 प्रमुख पिलर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. अरुणाचल बाबतीमध्ये चीनचं जे धोरण आहे त्यातलं जे पहिलं चीनचं धोरण आहे ते आहे अरुणाचल प्रदेशमधल्या गावांची नावं बदलणं. किंबहुना खुद्द अरुणाचल प्रदेशचं देखील त्यांनी नामकरण केलेलं आहे. आता अरुणाचल प्रदेशमधल्या गावांची नावं बदलून चीनला नेमका काय मेसेज द्यायचा असतो जर आपण बघितलं तर 2017 पासून तर 2024 पर्यंत म्हणजे गेल्या 7-8 वर्षांमध्ये चीनने 50 पेक्षा जास्त अरुणाचल प्रदेशमधल्या गावांची नावं बदललेली आहेत. याला आपण साधारणतः तुम्ही असं म्हणू शकतात की एकूण नकाशावरती चीनची जो एक ॲग्रेशन आहे ज्याला कार्टोग्राफिक ॲग्रेशन असं आपण ॲग्रेशन असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये बदल घडून आणायचा आणि एक पद्धतीने या गोष्टीला इंटरनॅशनली हाईप करायचं, याच्यावरती प्रेशर क्रिएट करायचं, त्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात हायलाईट करायचं आणि इंटरनॅशनल हेडलाईन्स आपल्याकडे वळवण्याचा अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचं कार्टोग्राफिक ॲग्रेशन करण्याचा प्रयत्न चीनकडनं होत असतो. त्यामुळे चीनने गेल्या काही वर्षांमध्ये 50 पेक्षा जास्त अरुणाचल प्रदेशमधल्या गावांची नावं बदलली. दुसरा चीनचा प्रयत्न असा असतो, त्याचा दुसरा एलिमेंट आहे तो असा आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये किंवा भारत आणि अरुणाचल प्रदेशची आणि चीनची जी सीमा, तिबेटची जी सीमारेषा आहे त्यावरती गावांना वसवणं. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये चीनने म्हणजे जर तुम्ही गेल्या 2 वर्षात 23 पासून तर आता 26 पर्यंत या 2 ते 3 वर्षांचं आपण बघितलं तर चीनने सीमेवरती 600 गावं म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि तिबेटची जी सीमारेषा आहे त्याच्यावरती 600 गावं वसवलेली आहेत. अर्थात ही जी गावं आहेत यांचा ड्युअल यूज होतो, यांना त्यांनी म्हणजे जसा सिव्हिलियन पर्पजसाठी त्यांचा उपयोग होतो तशाच पद्धतीने त्याचा मिलिटरी यूज देखील चीन करत असतो. या गावांमध्ये अनेक हेलिपॅड्स तयार करण्यात आलेले आहेत, या गावांमध्ये सोलर पॅनल्स तयार करण्यात आलेले आहेत आणि याच्या माध्यमातून कोणत्याही शॉर्ट नोटीसवरती हे विलेजेस चीनचं फ्रंटलाईन बॅटल ग्राउंड सारखं यांचा वापर करता येईल अशा दृष्टिकोनातून 600 गावं चीनने अरुणाचल प्रदेश सीमेवरती वसवलेली आहेत. अर्थात यासाठी भारत आणि चीनमध्ये 2005 मध्ये करार झाला होता, सीमा करार झाला होता, त्याचा आधार घेत असतो. या सीमा करारामध्ये एक तरतूद अशी होती 2005 मध्ये जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यावेळेला एक करार झाला होता. त्यामध्ये एक अशा प्रकारची तरतूद होती की जे भारत आणि चीनच्या सीमेवरचे जे लोक आहेत त्यांचा कल देखील लक्षात घेतला जाईल की नेमकं त्यांचा कल काय आहे आणि त्यासाठी तिथं लोकसंख्या वाढावी, तिथं लोक वाढावेत यासाठी चीनने त्या तरतुदीचा फायदा घेतला आणि आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरती त्यांनी 600 गावं वसवलेली आहेत. त्यामुळे पहिलं गावांची नावं बदलणं अरुणाचल प्रदेशमधलं, दुसरं सीमेवरती 600 गावं वसवणं, तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा. गेल्या काही वर्षांमध्ये चीनने भारत आणि चीन सीमारेषेवरती साधारणतः 3848 किलोमीटरची आहे आणि यावरती अनेक मोठे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे. टनेल्स असतील, एअरपोर्ट्स असतील, हेलिपॅड्स असतील, सोलर पॅनल्स असतील, हे त्या ठिकाणी त्यांनी रोड कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणावरती केलं आहे जेणेकरून जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष निर्माण झाला तर अत्यंत शॉर्ट नोटीसला चीनचं सैन्य हे सीमेवरती तात्काळ येऊ शकतं. कारण भारत आणि चीन यांच्यामधली जी सीमारेषा आहे तो अगदी माउंटेन टेरेन आहे, पर्वतीय क्षेत्र आहे, अनेक ठिकाणी नद्यांची मोठमोठी पात्र आहेत आणि त्यामुळे ती अशी एक सलग नाही आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जो एकूणच वॉरफेअर असेल किंवा बॅटल असेल हे अत्यंत कठीण मानलं जातं आणि म्हणून चीनने त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. या 3 गोष्टी झाल्या. चौथा जो चीनचा प्रयत्न आहे ज्याला प्रामुख्याने सलामी स्लायसिंग असं म्हटलं जातं. हा सलामी स्लायसिंग काय प्रकार आहे तर चीन हळूहळू तिथं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात याच्यामध्ये काही शब्दांचं तांत्रिक खेळ आहे. आता हा शब्दांचा तांत्रिक खेळ चीनकडनं खेळला जातो. यामध्ये 2 प्रामुख्याने इंग्रजीमधले शब्द आहेत ते मी तुम्हाला मराठीमध्ये पण सांगतो त्याचा काय अर्थ आहे. पहिला शब्द इंट्रुजन. इंट्रुजन म्हणजे घुसखोरी करणं आणि दुसरा शब्द ट्रान्सग्रेशन. आता ट्रान्सग्रेशन म्हणजे तुम्ही काही काळासाठी चीनच्या सीमेमधनं भारताच्या सीमेमध्ये येणं, मग भारताने त्याला प्रोटेस्ट केल्यानंतर परत मागे जाणं, म्हणजे तात्पुरत्या काळासाठी
सीमोल्लंघन केलं असं तुम्ही म्हणू शकता, त्याला ट्रान्सग्रेशन असं म्हणतात. इंट्रुजन म्हणजे घुसखोरी करणं. ओके, चीनकडनं ज्या घडामोडी घडतात त्याला चीन प्रामुख्याने ट्रान्सग्रेशन असं म्हणून संबोधतो. आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं पडलं की काही काळासाठी ते आले, मग ते परत चालले गेलेले आहे. अशा शब्दछलामध्ये चीन प्रामुख्याने हळूहळू आपल्याकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात याची जी नोटीस आहे ही प्रामुख्याने कोणाकडनं केलं जातं, तर आपला जो एकूणच सीमेवरती राहणारे आपले जे भारतीय आहेत, प्रामुख्याने मग ते लडाखमधले असतील, अरुणाचल प्रदेशमधले असतील, अनेक ट्राईब्स आहेत की जे त्या सीमेच्या भागामध्ये राहतात आणि त्यांना शेर्पा असं म्हटलं जातं. हे प्रामुख्याने आपल्या इंटेलिजन्स फोर्सेसला कम्युनिकेट करत असतात की चीनचं असं ट्रान्सग्रेशन आहे किंवा अशी घुसखोरी कुठे झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेकदा आपल्याला हे इनपुट्स मिळत असतात आणि अशा पद्धतीने एक सलामी स्लायसिंग करण्याचा प्रयत्न चीनकडनं होतो. त्यामुळे चीनने अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत चीनचं जे धोरण आहे त्याची प्रामुख्याने 4 वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगितली. पहिले म्हणजे अरुणाचलमधल्या गावांची नावं बदलणं, दुसरं म्हणजे अरुणाचल सीमेवरती गावं बसवणं, तिसरं त्या ठिकाणी मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं आणि चौथं सलामी स्लायसिंग करणं. ही चीनची सिस्टमॅटिक प्लॅनिंग आहे, चीनचा सिस्टमॅटिक हा डाव आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून चीन त्याला राबवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र भारत त्याला सडेतोड किंवा जशास तसं उत्तर देण्याच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा भारताकडनं मूव केली गेली आणि भारताने 27 गावांचं नाव बदललं. अर्थात भारताचा समजूतदारपणा ही भारताचा कमकुवतपणा नाही आहे. तर भारत या दृष्टिकोनातून विचार करतोय की भारत आणि चीनचे जे संबंध, आर्थिक संबंध, व्यापारी संबंध आहे हे अत्यंत घनिष्ठ आहे. आजही आपल्याला फार मोठ्या प्रमाणात कच्चा माल हा चीनकडनं मिळत असतो. इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपण जो आपल्याकडे मल्टीव्हिटॅमिन्स वापरल्या जायच्या याच्यासाठी लागणारे API म्हणजे अप्लाइड फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हे आपण मोठ्या प्रमाणावरती चायनाकडनं घेत होतो. अगदी PPT किट्स असतील किंवा ऑक्सिजन व्हेंटिलेटर्स असतील, या बाबतीमध्ये पण आपण चीनकडनं भरपूर गोष्टी कोरोना काळामध्ये घेतलेल्या आहेत. आणि म्हणूनच दोघांमधला व्यापार हा जरी पॉलिटिकल लेवलला तणाव असला तरी 127 अब्जपर्यंतचा दोन्ही देशांमधला व्यापार आहे. त्यामुळे भारत समजूतदारपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला चीन मात्र ग्रँटेड घेण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून भारताला सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं आणि म्हणून भारताने 27 गावांची नावं बदलली आणि त्यामुळे चीन पुरता बिथरला आहे, चीन घाबरलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने चीन भारताला पुन्हा एकदा यांनी स्ट्रॉंगली प्रोटेस्ट करतो आहे आणि कदाचित चीन एक बार्गेनिंग कार्ड म्हणून शी जिनपिंगची व्हिजिट हे वापरू शकतो. कदाचित शी जिनपिंग हे भारत भेटीवरती म्हणजे आता तरी ते येणार आहेत अशाच प्रकारचं चित्र आहे. ऑफिशियली कम्युनिकेशन चीनकडनं नाही आहे, परंतु ते येऊ शकतात. परंतु आता ही शक्यता, जर हा डिप्लोमॅटिक जो संघर्ष दोन्ही देशांमधला आहे तो जर ताणला गेला, वाढला, तर कदाचित त्यांची येण्याची शक्यता ही कमी आहे. मित्रांनो, भारत आणि चीनमधला जो सीमावाद आहे ज्याला प्रामुख्याने LAC असं म्हटलं जातं, LACचा अर्थ असा होतो की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. भारत आणि पाकिस्तानमधली जी सीमारेषा आहे त्याला LOC असं म्हटलं जातं, म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक करार झालेले आहेत आणि त्यानुसार LOC जी आहे ती डिमार्केट करण्यात आलेली आहे. हा प्रकार भारत आणि चीनच्या बाबतीमध्ये नाही आहे. भारत आणि चीनच्या मध्ये जी साधारणतः 3800 किलोमीटर आहे, त्याच्यापैकी जर मॅकमोहन लाईन जर आपण सोडली तर बाकी ठिकाणी जो पर्वतीय क्षेत्र आहे, टेरेन आहे, नद्यांची प्रचंड मोठी मोठी पात्र आहेत आणि यामुळे सीमारेषा जी आहे ती अधोरेखित करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये जो संघर्ष झाला होता, त्यानंतर ज्या ठिकाणी चीनचं सैन्य ज्या ठिकाणी भारताचं सैन्य आहे ती ह्या दोन्ही देशांची ॲक्च्युअल पोझिशन आहे. म्हणून ज्या ठिकाणी सैन्य दोन्ही देशांचं आहे ते इन्स्टॉलेशनचे जे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी म्हणजे ॲक्च्युअल ज्याला म्हणतो LAC म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, जो भारताच्या ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये आणि जो चायनाच्या ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये आहे. खरं तर भारत आणि चीनमध्ये आत्तापर्यंत 4 सीमारेषा करार झाले, परंतु ह्या 4ही करारामध्ये कुठेही बॉर्डर डिमार्केशन ज्याला सीमारेषेचं कोडिफिकेशन किंवा सहतीकरण आपण म्हणतो हे झालेलं नाही आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आता त्या दृष्टिकोनातनं चीन तयार नाही आहे. चीन आपले अरेरावी लडाखच्या बाबतीमध्ये असेल, जे आपण पाहिलं, प्रामुख्याने गलवानच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं, अरुणाचलच्या बाबतीमध्ये आपण बघतो आहोत, सातत्याने चीनची मुजोरी वाढायला चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने जशा पद्धतीने 27 गावांची नावं बदलली आणि एक सडेतोड उत्तर आपण चीनला दिलेलं आहे, हीच भूमिका आपण कायम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. चीन म्हणजे आपण आणि भारत आणि चीन यांच्यातले व्यापारी संबंध सुधारले याचा अर्थ चीनच्या भूमिकेवरती परिणाम होईल असं अजिबात नाही आहे. याचं कारण तुम्ही लक्षात ठेवा की माओ त्से तुंग ज्यांनी कम्युनिस्ट चायनाची स्थापना केली
त्यांचे काही तत्व होते जे आजही चीनच्या परराष्ट्र धोरणामधनं आणि संरक्षण धोरणामधनं रिफ्लेक्ट होतात. याच्यावरती हेनरी किसिंजर या अत्यंत मोठ्या अभ्यासकाने आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ऑन चायना नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी अशा प्रकारचा युक्तिवाद केला आहे की चीन कधीही आपले भूमीवरचे दावे सोडत नाही. चीनची आपली स्वतःची केवळ 40% भूमी आहे, 60% भूमी चीनने बळकावलेली आहे. हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्यांचे 12 देशांबरोबर सीमावाद आहेत. आणि चीन सातत्याने, ज्याला टेरिटोरियल टेररिझम असं आपण म्हणतो, सातत्याने इतर सीमांवरती दावा करण्याचा प्रयत्न करतो. साऊथ चायना सीमध्ये पण त्यांचे आता अनेक साऊथ ईस्ट एशियन नेशनबरोबर त्यांचे वाद चालले. व्हिएतनाम असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, यांच्याबरोबर त्यांचे वाद चाललेत समुद्र सीमारेषेच्या संदर्भामधले. साऊथ चायना सीमधल्या अनेक आयलंडवरती, बेटांवरती चीनने आपला दावा सांगितलेला आहे. त्यामुळे चीन कधीही आपले क्लेम सोडत नाही. चीन नेहमी शत्रूला गाफील ठेवतो आणि मग नंतर तो रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करतो. ही चीनची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे भारताने ही स्ट्रॅटेजी ओळखली पाहिजे. डोकलामचा 2017चा संघर्ष झाल्यानंतर आपण सीमेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सुरुवात केली. त्यामुळे चीन आणखीन चवताळला होता. आणि मला असं वाटतं की आता अरुणाचलच्या प्रदेशच्या बाबतीमध्ये भारताने जे धोरण स्वीकारलेलं आहे त्यामुळे दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र भारताने आपल्या भूमिकेवरती ठाम राहणं गरजेचं आहे.